आणि सगळ्यांनी ते करून घेतले. काहींनी ते ड्रेस याच्याकरता घातले, विवेकानंदही त्याचे नव्हते. विवेकानंदांनी संन्यासी ड्रेस घातला, अमेरिकेत गेले. अमेरिकेत गेल्यानंतर एकाने विचारलं, स्वामीजी तुम्ही संन्यासी आहात? म्हणले येस. आवश्यक आहे का ड्रेस? म्हणले नाही. लक्षात घ्या वाक्य. मग का घातला? म्हणजे तुमच्यासाठी. तुम्हाला या ड्रेसचा उपयोग आहे का? म्हणले नाही, मला काही उपयोग नाही या ड्रेसचा. नाही घातला तर चालतो म्हणले. मग का घातला? तुमच्यासाठी. म्हणले का? कारण तुम्ही निदान मी संसारी नाही म्हणून संसाराचे तर प्रश्न विचारणार नाहीत मला. जे काही विचाराल ते अध्यात्माचे विचाराल, म्हणून ड्रेस घातलाय. आणि तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही. असं असलं तर हरकत नाही. जो अंतरी दृढ कसा राहिला पाहिजे? बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. लोक जसे राहतात तसा व्यवहार. भगवंताची जी जी अवतार झाली त्यांचे ड्रेस पाहावर. कालमानाप्रमाणे ते जसे होते तसे ड्रेस आहेत. मत्स्य अवताराचा ड्रेस, वामन अवताराचा ड्रेस, ती छत्री, ते बुटका अवतार, ते चालणं गोटा गुळगुळीत, चप्पी. पहा, राम अवताराचा ड्रेस सगळा वेगळा. राजा राम वेगळे, वनात जाणारे राम वेगळे. वल्कल घातली, पुन्हा वल्कल सोडली. असं नाही आता मी वल्कल धारण केली, संपलं. आता राजाराम झाल्यानंतर मी वल्कलच घालून बसेल त्याच्यावर. नाही, राजारामांचे ड्रेस वेगळे. भगवान गोपाल कृष्णानी गोकुळामध्ये 11 वर्षपर्यंत शिवलेला ड्रेस घातला नाही. शिवलेला ड्रेस नाही. पितांबर धोतर टाईप आहे, शिवायची गरज नाही. अशी ती एक उपरण्यासारखा फर्स्ट क्लास असा तो ड्रेस असायचा, त्यालाही शिवायची गरज नाही. केस वाढवलेले खुले. 5 गोष्टी भगवंतांनी त्याग केला होता. शिवण्याचा ड्रेस नको, केस वाढवलेले. अशा काही खास खास गोष्टी आहेत भगवंताच्या की ज्या त्यांनी केल्याच नाही. अनुवाणी चालले 11 वर्षपर्यंत. नो चप्पल, चप्पल नाही. ही तिसरी गोष्ट होती भगवंताची. चप्पल नाही, अनवाणी ड्रेस, मोरपीस. आत्ताचा अवतार येईल तर मोरपीस घेऊन नाही येणार. आणि कृष्ण अवतारात जो ड्रेस होता त्यांनीच तो द्वारकेमध्ये ठेवला नाही. भगवान नेहमी मोरपिसात दिसले का तुम्हाला? 11 वर्षांतर नाही दिसले. आणि तो द्वारकेचा राणा वैभवशाली ड्रेस होता. अरे एक एक इंच पावन करायचा होता, भूमी पवित्र करायची होती, म्हणून अनवाणी राहिले. वृंदावन, गोकुळ पावन भूमी आहे. अनेकदा गोपिका हेवा करतात भूमीला पाहून. बासरीला पाहून जसं त्या हेवा करीत, भूमीला पाहूनही त्यांनी हेवा केला. गोपिकांनी म्हटलं, हे भूमे, आम्ही गोपिका न होता जर भूमी झालो असतो तर डायरेक्ट भगवंताचा चरणस्पर्श आम्हाला मिळाला असता. अभागी आहोत, पुण्य कमी पडलं, म्हणून भगवंताचा इतका डायरेक्ट स्पर्श नाही आहे. मध्ये चप्पलच नाही. द्वारका पवित्र नाही बरं, कारण भगवंत अनुवानी फिरलेच नाहीत. एकदाच अनुवानी गेले. कधी? छे, दुर्वासाच्या वेळेस. करेक्ट.
आता नाही सांगत ती कथा. अरे द्वारकाधीशाला काय, आपल्याला सँडल, घरात सँडल, बाहेर सँडल, सगळीकडे सँडल, घरात चप्पल, बाहेर चप्पल, त्याला काय कमी होतं? भूमीला डायरेक्ट भगवंताचा चरण स्पर्श द्वारकेला नाहीच. फक्त वृंदावन, गोकुळ. रज रज पवित्र, रज कण पवित्र. पण ड्रेस कोणता? डायरेक्ट राजाला शोभणारा. गोकुळातला ड्रेस मथुरेत नाहीये आणि मथुरेचा ड्रेस द्वारकेत नाही. आणि ह्या संन्याशी आहे भगवान. आणि भगवान गोपाल कृष्ण गीता सांगत असताना तुम्हाला संन्याशीची वल्कल कोण देईल? राजवैभव भोगून संन्यासी वृत्तीने राहा. दॅट इज ज्ञानेश्वरी, दॅट इज गीता तत्वज्ञान. जनको दया म्हटलंय, जनक राजासारखं. म्हणून लोक कन्फ्युजनमध्येच असतात. संसार करून ज्ञानेश्वरी सांगता का? संन्याशाने सांगावी. मी तो म्हणतो संन्याशालाच अधिकार नाही, म्हणजे रूढ अर्थाने ते संसारिकालाच अधिकार आहे. बाह्य तरी रूढ लौकिक जैसा. लोक जसे व्यवहार करतात, लोकांचा जसा ड्रेस असेल तसाच ड्रेस घातला पाहिजे. अरे बासरी पुन्हा हातात नाही धरली. भगवंतानी रथावरती अक्रूर आला न्यायला. अक्रूराच्या रथावरती पाय दिल्याबरोबर म्हणले, बस वृंदावन भूमे, गोकुळ, तुमचा संबंध संपला. या रथावर पाय दिलाय मी, आता पुन्हा चरण स्पर्श होणे नाही. निघाले भगवान मथुरेला. आणि मथुरेत राहिले तो ड्रेस वेगळा शिवलेला घातला. आता नाही, अगं मी एक पण केलं. आपल्यासारखे पण फार असतात आपल्याकडे. आमचा पण आहे, दाढी करायची नाही. जितका भक्त गबाळ्या तितका प्रसिद्ध. कसं झालंय समीकरण मला माहीत नाही. आणि बाई देखील जितकी गबाळी तितकी समजले जाते आध्यात्मिक. सगळं कपाळ भरून, कोणी पाहू नये असं सगळं कपाळ खराब करून टाकतात त्या कुंकवानी. केस कंगवा याचा तर पताच नसतो. आणि पुरुष तर समाजवादी जे पूर्वी राहत होते का, दाढ्या किंवा काही एक बगलेत काहीतरी घातलंय, बस शबनम, ते असलं म्हणजे नाही नाही ह्याचा पॉज जर कोणी दिसतो ना, हे काय संत आहे का, भक्त आहे का, उठ, रिजेक्टेड माल, असं समीकरण करून टाकले. म्हणून लौकिक अर्थाने सर्वसाधारण लोकांच्या सारखाच ड्रेस ठेवा. मथुरेचा ड्रेस भगवंतानी घातला आणि तिथे द्वारकेचा ड्रेस घातला. इथे भगवंतानी तीच शिकवण दिली, ड्रेस बदलू नका. आपण नाही बदलले ड्रेस आणि बदलायचे नाही. आता जर भगवंत अवतार झाला ना, सफारीमध्येच येणार आहे तो. आणि राधिकाचा जन्म झाला तर जीन पॅन्ट. बिलकुल सफारीमध्ये. आणि केवळ मी नाही म्हणत, अनेक महाराजांनी म्हटलंय. कृपालूजी महाराजांनी स्वतः म्हटलंय. ते सगळ्यात जुने महाराज आहेत, जुन्या स्टाईलचे. आताचा भगवान हा आधुनिक ड्रेस घालून येईल. आता मोर पंख बासरी. अरे बासरी फक्त वृंदावनातून सुटली, पुन्हा नाही वाजवली. पुढे सुदर्शनच हातात आहे. आपल्यासारखं नाही. लहानपणची तंबाखू, शेवटपर्यंत मरेपर्यंत तंबाखू बरोबर. आणि ते कधी कावळे जर खात नसतील ना, तर ते तंबाखू ठेवतात. कागुळ तो नैवेद्य, मग ते कावळा खात नाही, मग तंबाखू, दारूची बाटली, मग कावळा नेतो म्हणे. भगवंतानी एक गोष्ट सोडली, धरली.
बाह्य तरी रुडलो की गजईसा, जो अंतरी दृढ परमात्म रूपी गुढ. बाहेर वागताना ड्रेसच फक्त बोललो असं नाही, बाहेर वागताना सर्वसाधारण माणसे जी भाषा वापरतात तीच वापरा. त्या बोलीमध्ये बोला. नाही तर हे संस्कृतमध्ये बोलतील, त्याचं ट्रान्सलेशन त्याचा शिष्य करेल, असं नाही. जनरल माणसासारखं, जो अंतरी दृढ. पण सर्वसाधारण माणसांमध्ये त्याच्यामध्ये फरक आहे की अंतरामध्ये आणि बाह्यातकारी. सर्वसाधारण माणूस जो अंतर मन त्याचं जे असेल, मन त्याचं असेल, बाह्य मन, अंतर्मन किंवा आतला भाग हा दृढ असला पाहिजे. धरसोड नसली पाहिजे. ज्ञानेश्वरीला जाऊ का नको जाऊ, साधनेला जाऊ का नको जाऊ, काय करू करू नको. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. हा संसारामध्ये राहत असतानाचा अंतरात्मामध्ये दृढ विषय पाहिजे. देह जावो अथवा राहो, नामदेवांचा अभंग आहे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. मी शपथ खाऊन सांगतो परमेश्वरा, वाटेल ते झालं तरी चालेल, मी तुझे चरण सोडणार नाही आणि देह गेला तरी चालेल. आपला देव जावो अथवा राहो संसारी दृढ भाव, चरण न धरी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. तुझे पाय तर धरणारच नाही, शपथ खाऊन सांगतो. तू राय की जाय. जो अंतरी दृढ, अंतरात्म्यामध्ये दृढ आहे. काय वाटेल ते झालं तर चालेल, माझा प्रभू आणि मी कधी सोडणार नाही प्रभूला. आपल्याला प्रभू नकोयचे, आपल्याला म्हणजे आपण सोडून. प्रत्येक जण मला प्रश्न विचारेल, कठीणच होईल. इथे बसलेत त्यांना सोडून देऊ, जे साधक येत नाहीत त्यांना धरून टाकू आपण याच्यात. की अंतरात्म्यामध्ये दृढ भाव, वाटेल ते झालं तर चालेल, मी सोडणार नाही. मी ज्ञानेश्वरी सोडणार नाही, मी आळंदी सोडणार नाही, मी साधना सोडणार नाही, मी काही सोडणार नाही. जी पोरं साधना रूढ असताना साधना करत नाहीत, प्रभू किती दिवस माफ करेल मला माहिती नाही. पालक देखील म्हणताना दिसतात, साधक असलेले देखील अभ्यास करायचा का साधना करायची. साधना आणि अभ्यास समजतच नाही, तरी या भगवान माफ करतोय. जो अंतरी दृढ, अंतरात्मामध्ये दृढ पाहिजे. ध्रुवासारखा, प्रल्हादासारखा. वाढेल ते झालं तरी चालेल, व्यवहारात मी काही तुमचं ऐकायला तयार आहे, पण परमार्थामध्ये मी काही ऐकणार नाही. हिरण्याकश्यपूला लाथ मारली प्रल्हादानी, लाथ मारली म्हणजे विरुद्ध गेला. किती मारण्याचे प्रयोग झाले, पण प्रल्हाद भिला नाही. नो, भगवंत सोडण्याची फक्त गोष्ट करू नका. आपण भगवंताला तोंडी लावा म्हणतो, साधना तितकीच करा ग्रास्पिंग होईपर्यंत. तो ग्रास्पिंग होऊ देतो का अशा लोकांना? आणि बिलकुल गंडारलेले दिसतील हे पोर, म्हणजे अपेक्षेच्या खाली.
म्हणून सिद्ध पुरुष कसा ओळखावा आणि भक्त जो भगवंत होतो तो कसा ओळखावा? जो अंतरी दृढ, अंतरात्मामध्ये दृढभाव आहे, संकल्प दृढ आहे, वाटेल ते झालं तरी चालेल. संसारात किती अपयश येऊ, संसारात किती दुःख येऊ, किती दारिद्र्य येऊ, किती संकट येऊ, किती बिझी लाईफ असो, पण माझ्या भगवंताचा टाईम मी कोणाला देणार नाही. जो अंतरी दृढ, दृढभाव, नो. वो झुकेगा नहीं, वो रुकेगा नहीं, वो थकेगा नहीं. हिंदी मधलं वाक्य. वो झुकेगा नहीं, वो रुकेगा भी नहीं, और वो थकेगा भी नहीं. नाही आता गळालो साधना करू करू, आता संसार करतो नाही. त्याला म्हणतात अंतरी दृढ. साठविला राहे हृदय संपुटी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. हृदयामध्ये परमेश्वर साठवलेलं आहे. आपल्या हृदयामध्ये दुसरंच साठवलेलं असतं मटेरियल. साधनेलाच बसू देत नाहीत. काय 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 विचार येतात त्यावेळेस. नको ते विचार येतात. 2 वेळेस विचार येतात, साधनेमध्ये एक आणि एक अभ्यासाच्या वेळेस. टीव्हीच्या वेळेस काय येत नाही मला, मी अजून संशोधन करायला. टीव्हीची सिरियल पाहत असताना एक जण रेस्टलेस होत नाही, त्याला उचलून न्या. उचललं तरी त्याला समजत नाही आपल्याला उचललंय. त्यावेळेस विचार येत नाहीत, काही नाही, एकाग्रता. हा 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 काय असते माहीत नाही. त्याला विचारा त्या पोराला काय काय घडलं. समजा आपण थोडंसं जाऊन आलोत कुठे, काय घडलं, पटपट सांगता तो. दृढ